ही तू तू ही तू यीशु तू ही तू तू ही तू तू ही तू यीशु तू ही तू सब कहे तू ही तू तू ही तू यीशु तू ही तू सारे नामों से ऊंचा है तू यीशु यीशु सारे नामों से ऊंचा है तू यीशु यीशु तू ही तू तू ही तू यीशु तू ही तू तू ही तू तू ही तू यीशु तू ही तू यहोवा ज़रा तू है तू ही सब कुछ जुटाता यहोवा शालोम तू है हमें तू शांति देता यहोवा ज़रा तू है तू ही सब कुछ जुटाता यहोवा शालोम तू है हमें तू शांति देता यहोवा रोही तू है हमें चंगाई देता एलोही तू है तूने दुनिया बनाई है बनकर इम्मानुएल सदा साथ साथ रहता है तू बनकर इम्मानुएल सदा साथ साथ रहता है तू तू ही तू तू ही तू यीशु तू ही तू तू ही तू तू ही तू यीशु पवित्र 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 अनुग्रहकारी परमेश्वर पिता तुम्हाला धन्यवाद मनापासून धन्यवादाची भेट चढवत आहे कारण योग्य परमेश्वर तुम्ही तो बाप्पा ईश्वर राजा मी धन्यवाद देते की तुम्ही मला प्रार्थना करण्याची संधी पुन्हा दिली पिता परमेश्वर ईश्वर राजा आजचे पिता जी स्तुती आराधना केली ती तुम्ही मान्य केली आमच्या सर्वांना आशिषित केलं म्हणून धन्यवाद पिता येणाऱ्या मूळ समय वचनात आहे तो बाप्पा वचनाद्वारे तुम्ही आमच्याशी बोला बातचीत करा आणि तो बाप्पा ईश्वर राजा वचनानुसार चालण्यासाठी सहाय्य मदत करा तुमच्या दासाला तुमच्या हातात देत आहे
जो बाप्पा त्यांच्या बुद्धीने नव्हे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, शक्तीने नव्हे, आत्म्याने नव्हे, तर पवित्र आत्मा तुम्ही त्यांना गाईड आणि लीड करा. त्यांच्या मुखातून निघणारा शब्द हा तुमचा आहे, पवित्र आत्म्याने काम देते. पिता परमेश्वर येशू राजा, तुमच्या दासाला तुम्ही गाईड आणि लीड केलं म्हणून धन्यवाद देते पिता. तो बाप्पा इथं असलेल्या हर एक बहीण भावांना तो बाप्पा आम्ही तुमच्या हातात देत आहे. वचन ऐकण्यासाठी सहाय्य मदत करा, त्यानुसार चालण्यासाठी सहाय्य मदत करा आणि वचनाद्वारे प्रत्येकाला तुम्ही आरोग्य दिलं म्हणून धन्यवाद देते. तुमचं अद्भुत सामर्थ्य आमच्यामध्ये आहे म्हणून धन्यवाद देते. तो बाप्पा येशू राजा, जेव्हा आम्ही वचन ऐकतो त्यावेळेस आमचे बंधन तुटते म्हणून धन्यवाद देते. पिता परमेश्वर, आमच्या मनातून वचन करून येणाऱ्या दुष्ट शक्तीला, अंधकाराच्या शक्तीला, दूर आत्म्याला, कार्य करणाऱ्या त्या प्रत्येक दुष्टाच्या आत्म्यांना, सैतानाच्या डाव, प्लॅन, युक्ती, योजनाला, मन भटकवणाऱ्या दुष्ट शक्तीला, झोप आणणाऱ्या, आळस आणणाऱ्या त्या प्रत्येक अंधकाराच्या शक्तीला मी येशूच्या नावामध्ये बांधत आहे आणि बांधून नरकेच्या आगीत टाकत आहे आणि पूर्णपणे तुमचं राज्य आमच्यामध्ये आहे म्हणून धन्यवाद देते राजा. जसं पिता तुमची इच्छा स्वर्गामध्ये पूर्ण होती, तशी आमच्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून धन्यवाद देते. प्रत्येकांना वचनाद्वारे तुम्ही अभिषेक केलं, आशीर्वादित केलं म्हणून धन्यवाद देते. तुम्ही वचनाद्वारे बोलले पिता म्हणून धन्यवाद देते. पुन्हा एकदा आमच्या सर्वांचं जीवन तुमच्या वचनाला व तुमच्या दासाला तुमच्या पवित्र रक्ताच्या अधीन आणि स्वाधीन करून धन्यकारक सामर्थ्य येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. सभी इस नाम पर बैठ जाएं. Praise the Lord. Hallelujah. प्रभु का धन्यवाद हो प्रियो. बैठ जाइए, बैठ जाइए. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ये समय है और ये समय परमेश्वर के वचन का समय है प्रियो. और जब परमेश्वर के वचन का समय होता है तो हमें बहुत ही गंभीर हो जाना चाहिए. हमें पूरा जो ध्यान है परमेश्वर की ओर, परमेश्वर के दास की ओर हमें रखना चाहिए और किसी प्रकार का डिस्टर्ब ना हमें करना चाहिए और ना किसी प्रकार का डिस्टर्ब हमें होने देना चाहिए. हालेलुया. बीते समय से एक लंबे विषय पर हम चले आ रहे थे और आज एक नए विषय की ओर मैं आपको लेकर जाना चाहता हूँ. आज मैं दाऊद के जीवन से आपको कुछ बातों को आने वाले दिनों में मैं सिखाने जा रहा हूँ. हालेलुया. यदि आप दाऊद के विषय में पढ़ेंगे तो बहुत ही अद्भुत बाइबल का एक व्यक्ति, एक लड़का, एक जवान, एक राजा, एक बुजुर्ग हो रहा है. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. आइए हम परमेश्वर के वचन की ओर बढ़ेंगे और मेरे साथ निकालिए पहला इतिहास की पुस्तक, पहला इतिहास की पुस्तक, उसका 29वां अध्याय 29 और उसके 26 वचन से 30 वचन तक कोई पढ़िएगा. यिशै के पुत्र दाऊद सारे इस्राएल के ऊपर राज्य की. उसके इस्राएल पर राज्य करने का समय 40 वर्ष का. उसने 7 वर्ष हेब्रोन में और 33 वर्ष यरूशलेम में राज्य की. वह पूरे बुढ़ापे की अवस्था में दीर्घायु होकर और धन और वैभव मनमाना भोग कर मर गया. और उसका पुत्र सुलैमान उसके स्थान पर राजा. आदि से अंत तक राजा दाऊद के सब कामों का वृत्तांत और उसके राज्य और पराक्रम का और उस पर और इस्राएल पर वह देश के सब राज्यों पर जो कुछ बीता, इसका भी वृत्तांत शमूएल दर्शी और नातान नबी और गाद दर्शी की पुस्तकों में लिखा हुआ. आमीन. हालेलुया. जब दाऊद राजा के विषय में हम पढ़ते हैं तो परमेश्वर का वचन एक बड़ी गहरी बात हमें बताता है कि दाऊद राजा की जो शुरुआत रही है उसकी शुरुआत बहुत ही अच्छी शुरुआत थी.
जब हम दाऊद राजा के अंत के विषय में पढ़ते हैं तो हम बाइबल में क्या पढ़ते हैं कि दाऊद राजा का अंत भी बहुत ही अच्छा रहा। बहुत बार हमारे जीवनों में हमारी शुरुआत तो अच्छी होती है, परंतु हमारा अंत जो है वो इतना अच्छा नहीं होता है। और यहाँ पर परमेश्वर का वचन हमें बताता है एक बड़ी बात कि दाऊद राजा मन माना सुख, धन, वैभव, ऐश्वर्य, सारी बातों का लाभ करते हुए क्या हुआ? मर गया। हालेलुया, हालेलुया। यानी बहुत ही आशीषमय परिस्थिति में इसका अंत हुआ। आज यदि दाऊद राजा के जीवन को हम देखेंगे तो हमें एक सोचने का विषय है कि दाऊद राजा इतना आशीर्वाद होकर क्यों मरा? इन वचनों में आशीषों के बारे में इतना क्यों लिखा? कई बार हम भी अपने जीवन के अंदर में ऐसा सोचते हैं कि मैं एक आशीषित व्यक्ति बन जाऊं। हमें आशीष के बारे में सुनना अच्छा लगता है, हमें आशीषों की बात करना अच्छा लगता है, परंतु जब हम प्रैक्टिकल लाइफ को देखते हैं तो हमें क्या देखने को मिलता है कि आज एक विश्वासी व्यक्ति वचन के अनुसार इतना आशीर्वादित नजर नहीं आता। और वो इतना आशीर्वाद क्यों नहीं? कारण उसका यह है कि वो केवल विश्वास ही करते रहता है। दाऊद राजा के जीवन के बारे में जब हम अध्ययन करते हैं, जब दाऊद राजा के बारे में हम देखते हैं तो हमें बहुत ही ऐसी 7 से 8 बातें हमें पढ़ने को मिलती हैं जो दाऊद राजा के जीवन में थी। और ये जब बातें उसके जीवन में थी तो यही बातों के कारण दाऊद राजा परमेश्वर की ओर से आशीर्वादित था। परमेश्वर ने उसे आशीष दी, परमेश्वर ने उसे बढ़ाया, परमेश्वर ने उसे स्थिर किया। यदि आज आप भी यदि दाऊद राजा के समान अपने जीवन को रखेंगे तो मैं आपको बताना चाहता हूं कि आप अपने जीवन में ऐसी ही आशीष को पाएंगे जो दाऊद राजा के जीवन में थी। क्योंकि दाऊद राजा को या दाऊद को आशीषित करने वाला कोई मनुष्य नहीं वरन परमेश्वर था। और उसके जीवन में पहली बात क्या थी? आइए हम प्रभु के वचन की ओर बढ़ते हैं। जो वचन कहता है, वचन में दाऊद कहता है और क्या कहता है, मेरे साथ निकालिए वचन संहिता की पुस्तक उसका 18वां अध्याय और उसके पहले वचन को पढ़िए। हाँ, हे मेरे परमेश्वर, हे मेरे बल, मैं तुझसे प्रेम करता हूँ। भजन संहिता 116 उसका पहला पद। मैं प्रेम रखता हूँ क्योंकि परमेश्वर ने मेरी गिड़गिड़ाहट को सुना है। हालेलुया, हालेलुया। दाऊद राजा के जीवन से जो बात हम पढ़ते हैं तो उसके वचनों में हमें पढ़ने को मिलता है प्रियो, जो दाऊद कहता है कि मैं अपने परमेश्वर से क्या करता हूँ? मैं प्रेम करता हूँ, मैं अपने परमेश्वर से प्रेम रखता हूँ। इसी कारण ये इतिहास की पुस्तक में लिखा है कि दाऊद राजा का जो अंत हुआ ना, उसके विषय में लिखा है उसने मन मानी आशीष को, धन को, वैभव को, महिमा को, असफलताओं को, स्थिरता को अपने जीवन में देखा। कारण एक था और वो कारण वो परमेश्वर से प्रेम करता था। हालेलुया। विश्वास करता था अलग बात है। हम नए व्यक्ति को कह सकते हैं अरे बाबा तू विश्वास कर, पर जो विश्वासी है उसको आपको क्या कहना है? परमेश्वर से प्रेम करना सीख। आज बहुत से लोग जो है वो परमेश्वर से प्रेम नहीं करते, इसीलिए हम आशीर्वादित नहीं, इसलिए हमारी परिस्थितियां बदलती नहीं,
इसलिए हमारे जीवन में हमारी प्रार्थनाएं रुक जाती है, हमारे जीवनों में परमेश्वर के काम दिखते नहीं। कारण एक है, हम परमेश्वर से प्रेम नहीं करते। हमें प्रेम करना है। परमेश्वर का वचन आज दाऊद के जीवन से हमें यही सिखाता है कि हमें ना परमेश्वर से प्रेम करना आना चाहिए। हालेलुया। बाइबल में बड़ा सुंदर उदाहरण है, मैं आपको उस ओर लेकर जाना चाहता हूं। आपके पास में बाइबल है, मेरे साथ निकालिए मरकुस रचित सुसमाचार उसका 12वां अध्याय और उसके 28 वचन से 32 वचन तक पढ़िएगा। शास्त्रियों में से एक ने आकर उन्हें विवाद करते सुना और यह जानकर कि उसने उन्हें अच्छी रीति से उत्तर दिया, उससे पूछा, सबसे मुख्य आज्ञा कौन सी है? यीशु ने उसे उत्तर दिया, सब आज्ञाओं में से यह मुख्य है, हे इस्राएल सुन, प्रभु हमारा परमेश्वर एक ही प्रभु है। हाँ। तू प्रभु अपने परमेश्वर से अपने सारे मन से और अपने सारे प्राण से और अपनी सारी बुद्धि से और अपनी सारी शक्ति से प्रेम रखना। हाँ। और दूसरी यह है, तू अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रखना। इससे बड़ी और कोई आज्ञा नहीं। शास्त्री ने उससे कहा, हे गुरु, कबूल की, तूने सच कहा कि वह एक ही है, हाँ। मुझे छोड़ और कोई नहीं। आमेन। हालेलुया। देवाचा वचन आम्हाला काय सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त एक बातचीत करत आहे आणि त्या बातचीतच्या मध्ये एक मनुष्य, जो मनुष्याबद्दल बायबल काय म्हणत आहे, जो शास्त्री आहे, कोण आहे? ज्याला बायबलचा चांगला ज्ञान आहे, ज्याला सामाजिक गोष्टींचा ज्ञान आहे, ज्याला हर प्रकारचं ज्ञान आहे। काही लोक असतात ना, ज्यांना प्रत्येक गोष्टींचं ज्ञान असतं। काही लोक म्हणतात की मला सगळं काही माहित आहे। एका चर्चमध्ये एका पास्टरला एक विश्वासी व्यक्ती म्हणते, मला सगळं माहित आहे। बिचारा पास्टर प्रचार करते आणि या प्रचाराच्या वेळेस खाली पाहते, प्रचाराच्या वेळेस खिडकीच्या बाहेर पाहते, प्रचाराच्या वेळेस काय म्हणते, कधी वरत पाहते। तर बिचारा पास्टरला राहून होत नाही। तर पास्टर जाते आणि त्याला म्हणते, अंकल, काकाजी, तुम्ही वचनाच्या वेळेस इकडं तिकडं तिकडं नाही, इकडं पाहून पाहिजे। हा का म्हणते, मला सगळंच माहित आहे, मला बायबल सगळी माहिती है। हालेलुया। मुझे सब मालूम है, आपको जो सवाल करना है करो, मैं आपको बता दूं। ऐसा होगा? ठीक है म्हणते पास्टर, चला म्हणते आपण बसू। आज फक्त याची काढूनच टाकतो। हालेलुया। बसले काकाजी, हा, आणि मग पास्टर विचारते, तुम्हाला सगळं माहित आहे का? तो म्हणते, हो बाबा, हो हो, बिलकुल जे विचारायचं आहे तुम्ही बायबल मध्ये विचारून टाका, मला सगळं माहित आहे। पास्टर विचारते, प्रभू येशूने पाहून 5000 लोकांना जेवण जेवण, तो म्हणते, हो, त्यांचे नाव सांगा। हा कोणता सवाल? काय काय तर दुसरा विचारा, म्हणजे काही फालतू सवाल विचार, फालतू सवाल नाही, बायबलचा सवाल विचारलो, सांग तू म्हटलास, मुझे सब मालूम। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। अच्छा, मग दुसरा सवाल काय विचारते पहा। दुसरा सवाल विचारते, लुसिफर होता, हो, लुसिफर सोबत स्वर्गदूत पडले, हो ना, त्यांचे नाव सांग। नाही सांगू शकत, नाही माहिती। हालेलुया। आम्हाला बऱ्याचशा गोष्टी नाही माहित आहे। बायबल सांगते शास्त्रीला बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या माहित, पण एक गोष्ट माहित होती। आला प्रभूला म्हणते, प्रभूजी प्रभूजी प्रभू, मला सांगा म्हणते, शास्त्रामध्ये मुख्य आज्ञा कोणती? त्यांनी आज्ञा नाही विचारल्या, त्याने लहान आज्ञा नाही विचारला, आता 10 आज्ञा सांगल्या ना, ते नाही विचारला, पण तो व्यक्ती काय विचारताय प्रभूला? प्रभूला म्हणत आहे, प्रभू 10 आज्ञा सांग, असं म्हटलं का? पण प्रभूला
विचारते मुख्य महत्वपूर्ण मेन आज्ञा मेन. आणि प्रभू येशू काय सांगतात प्रियांनो, बडा सुंदर हा वचन इथे लिहिलेला आहे. अपने सारे मन, बोलो अपने सारे मन, अपने सारे प्राण, अपने सारी बुद्धि और अपने सारी शक्ति के साथ अपने प्रभु से प्रेम कर और उसके बाद पड़ोसी से प्रेम कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, मुख्य आज्ञा आहे, महत्वपूर्ण आज्ञा आहे. आणि हे महत्वपूर्ण आज्ञा काय आहे? आम्ही विश्वास केलो ठीक, परंतु विश्वासाच्या नंतर आम्हाला परमेश्वरावर प्रेम करता आला पाहिजे. एक आशीर्वादित तो व्यक्ती आहे, आशीर्वादित व्यक्ती तो जीवन जगू शकते जो परमेश्वरावर प्रेम करतो. दाऊद राजा आपल्या जीवनामध्ये इतका मन माना असा शब्द वापरलेला आहे. मन माना म्हणजे तो पाहू भी शकत नाही इतका वैभव, इतका धन, इतकी संपत्ती, इतका ऐश्वर्य, इतकी महिमा परमेश्वराने दाऊदला देऊन दिलं. कारण एक जो पहला कारण आहे, बाइबल सांगते तो परमेश्वरावर प्रेम करते हो. आणि तो इकडे म्हणत भी आहे, मैं यहोवा से प्रेम रखता हूं. हालेलुया. आम्ही आशीर्वादित काऊन दिसत नाही? कारण एक आम्ही परमेश्वरावर प्रेम करतो. ते शास्त्री तोच विचारत आहे, प्रभू तेच आज्ञा देत आहे. अजून एक व्यक्तीकडे तुम्हाला घेऊन जाणं चाहते. मत्तीचे पुस्तक त्याचं 19 अध्याय. मत्तीचे पुस्तक 19 अध्याय 20 ते 22 पर्यंत वाचन करा. उस जवान ने उससे कहा, इन सबको तो मैंने माना है, अब मुझ में किस बात की घटी? हाँ. यीशु ने उससे कहा, यदि तू सिद्ध होना चाहता है हाँ. तो जा, अपना माल बेचकर कंगालों को दे दे, हाँ. और तुझे स्वर्ग में धन मिलेगा. आमीन. आकर मेरे पीछे हो ले. हालेलुया. हालेलुया. और क्या लिखा उसके बाद? आकर मेरे पीछे हो ले. और आकर मेरे पीछे हो ले. और वो जवान व्यक्ति क्या हो गया? यह बात को निराश, उदास, हताश होकर चला. एक जवान व्यक्ती बद्दल बायबल सांगत आहे. इथं काही जवान लोक सुद्धा बसलेले आहेत. बरोबर आहे का? हा जवान व्यक्ती प्रभू येशूकडे येतो आणि प्रभू येशूला उत्तम गुरुजी म्हणत आहे. प्रभू येशूला म्हणत आहे की या जीवनाच्या नंतर त्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी मला काय करायला पाहिजे? याच्याकडे काय म्हणते? त्या जीवनाची कल्पना आहे. आजचा जो युथ आहे, जवान आहे, तो फक्त या जीवनाबद्दल विचार करतो. 70 वर्षाची जीवन, करिअर बनवायचं आहे, लाईफ बनवायचं आहे, लग्न करायचं आहे, पुरं पैदा करायचं आहे. ते बी झाल्याच्या नंतर तो म्हातार अवस्थेमध्ये वाट पाहते, नातू पाहून मरेन. नातू बी झाला तरी का म्हणते, आता पण नातू बी दाखवलं असतं बरं होईल. देव म्हणते किती पोझिशन तुझ्या, धरती काप रही है, चल सो जा. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते जवान व्यक्ती त्या जीवनाची कल्पना करत आहे, प्रभूकडे येतो, प्रभूला त्या जीवनाबद्दल विचारत आहे. आम्ही कधी हे कल्पना नाही करायला पाहिजे. या जीवनाच्या नंतर एक जीवन आहे. हा जीवन तर 70 आणि 80 वर्षाचा आहे, पण माझ्या प्रियानो एक जीवन आहे जो अनंत काळाचा आहे. तिथून आम्ही वापस नाही येणार. आता तुम्ही चर्चमध्ये आणि घरी वापस जा, पण तिथून थोडी वापस या. देवाला तुम्ही म्हणाल, प्रभू मी ना काय म्हणते 4 BHK घर बांधलेलं, मला वापस पाठव. माझ्याकडे काय म्हणते असा 1-2 किलो सोना आहे, अलमारीमध्ये कुणालाच नाही माहित, अलमारीच्या खाली गट्टा करून मी लपवून ठेवला. प्रभू मला जाऊ दे ना, माझ्याकडे मोठा बिझनेस आहे. प्रभू काय म्हणतात त्या धर्मानाप्रमाणे म्हणते, इधर का उधर नाही, उधर का इधर. हालेलुया. समजले का? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला इथं सांगत आहे, हा जवान व्यक्ती त्या जीवनाची कल्पना करते, प्रभूला विचारते की काय करू? प्रभू म्हणतो आज्ञेच्या पालन. मुख्य आज्ञा 10 आज्ञा मुख्य आज्ञामध्ये येतात. प्रभू येशूने एकाच आज्ञामध्ये 10ला टाकून दिला. हा प्रभूचा नवीनीकरण, आज्ञांचा नवीनीकरण. हालेलुया. 2 आज्ञामध्ये पुरी 10 आज्ञाची व्यवस्था प्रभूने पूर्ण करून दाखवली.
प्रभूंनी हे पूर्ण व्यवस्था देऊन दिली आणि देवाचं वचन इथं आम्हाला सांगत आहे, आज्ञा का पालन कर. तो म्हणते प्रभू मैं तो बचपन से करता. हो शकते चेले लोक खुश हैं, है ना, बहुत आनंदित झाले असते. पण नंतर हा मनुष्य का म्हणते प्रभू माझ्यामध्ये कमी कमी. हा प्रभू म्हटले आत्ताच खाली बोलतोस. आणि प्रभूने काय म्हटलं माहितीये, तुझ्याकडे जे पैसा धन जे काही जमा केलेलं आहे विकून मला नको, कंगाल लोकांना देऊन दे आणि समज की मला दिला आणि मग माझ्या मागे. हा बाप रे बाप, प्रार्थनेला विचारायला बायबल सांगते उदास झाला, निराश झाला आणि बायबल सांगते तो धनावर इतका प्रेम करत, संसारावर तो एवढा प्रेम करतो. आज आम्ही सुद्धा, एक विश्वासी व्यक्ती सुद्धा जगावर, जगातल्या गोष्टींवर, धन संपत्ती, सोना चांदीवर मनमाना नाना प्रकारचा काम ते प्रेम. परमेश्वरावर प्रेम नाही, त्याच्याकडे परमेश्वरासाठी वेळ नाही, त्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी टाइम नाही, धनासाठी त्याच्याकडे भरपूर आहे, प्रेम नाही करत. म्हणून काय आहे माहिती आहे, मी म्हणतो हाय हाय. कसा हाय हाय, अशांती, अस्थिरपणा आम्ही आशीर्वादित होतो कारण आम्ही प्रेम करत. तिसरी गोष्ट, असाच एक प्रश्न काय म्हणते प्रभू एका व्यक्तीला विचारतात. काय विचारतात माहिती आहे पडेल, यूहन्ना 21वां अध्याय 15, 16 और 17 पढ़िए. यूहन्ना 21, 15, 16 और 17. भोजन करने के बाद हाँ हाँ, यूहन्ना के पुत्र, क्या तू इन सबसे बढ़कर मुझसे प्रेम करता है? उसने कहा, हाँ प्रभु, तू तो जानता है मैं तुझसे प्रीति रखता हूँ. आमेन, हालेलुया, हालेलुया. बघा, हा तिसरा उदाहरण देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे इथं. आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे प्रियांनो, ऐका लक्ष देऊन. पत्रस प्रभूचा शिष्य जेव्हा हे दूर होऊन गेले, ज्यावेळेस ते आपल्या कामावर चालले गेले, ज्यावेळेस त्यांनी प्रभूला ते विसरून गेले, त्यावेळेस प्रभू पुन्हा गेले. पुन्हा यांच्यासोबत काय म्हणते, मछली खाल्ला. प्रभूने यांच्यासोबत बातचीत केला आणि मग नाही का याच्या खांद्यावर हात ठेवून प्रभू थोडस दूर. आणि प्रभू काय म्हणतात, ए पत्रस, क्या सबसे बढ़कर तू मुझसे प्रेम करता है? एक सवाल. बघा, प्रभू येशूच्या पाठीमागे चालणारे बरेचसे लोक होते आणि बायबल काय सांगते माहितीये तुम्हाला, 70 चेले ते ज्यांना प्रभू येशूने 2-2 करून पाठवले. हालेलुया. 70 चेले. आता आपण स्वतःला विचार करा, मी कोणत्या चेल्यांच्या कॅटेगरीमध्ये आहे. 70 चेले जेव्हा सांगितले तेव्हा गेले, नाना प्रकारचे काम करून वापस आले. मग होते 12 चेले. हालेलुया. जे 12 चेले त्याच्यासोबत राहायचे, उठायचे, बसायचे, बोलायचे. पण तिथं मी बायबल सांगते 3 खास चेले होते. एक होता पत्रस, दुसरा होता याकूब आणि तिसरा होता. जेव्हा तो याईरच्या घरी त्याच्या मेलेल्या पोरीला जिवंत करण्यासाठी गेला, तिघांना घेऊन गेला. ज्यावेळेस तो पर्वतावर गेला त्यावेळेस या तिघांनाच घेऊन गेला. आणि काय म्हणते, इथे तिथे बातचीत चाललेली आहे. आणि काय बातचीत चाललेली आहे, प्रभू येशू इथं म्हणत आहे, पत्रस, क्या तू सबसे बढ़कर मुझसे? हा प्रश्न तुम्हाला आणि मला प्रभू विचारत आहे. मेरे बेटे जॉय,
क्या तू इन सबसे बढ़कर मुझसे प्रेम करता है? मेरे बेटे अभिषेक, क्या तू इन सबसे बढ़कर मुझसे प्रेम करता है? परमेश्वर का वचन कह रहा है। अजय ही तो सवाल है। यूहन्ना के विषय में हम क्या पढ़ते हैं कि वो प्रभु के सीने पर अपना सर रखकर सोता था। कितना प्रेम वो प्रभु से करता था। जो है अभी भी म्हणतो देव बाबू मी भी बहुत प्रेम करतो. भले यूहन्ना छातीवर झोपत होता पण तिथं खुर्चीवरच झोपतो. हालेलुया हालेलुया. झोपले का? जागृत व्हा, जागृत है ना. हेलो प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अद्भुत गोष्ट आहे. प्रभूच्या छातीवर या सीन्याच्या जवळ प्रत्येक जण नाही झोपू शकतो. 11ची हिंमत नव्हती, एकाचीच होती. तो छातीवर मान ठेवून आपल्या प्रभू सोबत झोपायचा. काय तो आशिषित, काय तो त्याचा प्रेम होता यूहन्नाचा. म्हणून सगळ्या 12 चेल्यांमधून हाच एक यूहन्ना हा प्रकृती मृत्यूने मरण पावला. त्याला काय म्हणते, गरम तेलात टाकण्यात आलं तर तो वाढवता गॅस, तो बसूनच आहे. त्याला काही लागतच नाही. बाकी 11 बलिदान झाले पण हा बलिदान नाही झाला. त्याने प्रकाशित वाक्य लिहिलं. क्यों? प्यार करता था किससे? अपने खुदा से. हालेलुया. आप किससे प्यार करते हैं? मुझे नहीं मालूम, पर यदि आज आपको आशीषित जीवन जीना है तो परमेश्वर का वचन आज आपसे कह रहा है, विश्वास करते हैं ठीक है, परमेश्वर से प्रेम करना सीखो, प्रभु से प्यार करना सीखो, ढोंग नहीं. हालेलुया. हम बहुत बार दिखावा करते हैं, हम बहुत बार अपने जीवन में प्रेम का भी बहुत से लोग ढोंग करते हैं. हमें ढोंग नहीं करना, हमें दिखावा नहीं करना, बल्कि अपने प्रभु से हमें सच्चा प्रेम करना है. हालेलुया. कैसा प्रेम? और जब आप सच्चा प्रेम करते हैं ना, क्या होता है मालूम है? प्रभु का वचन कहता है, मेरे साथ कुछ वचनों को पढ़िए. यूहन्ना की पुस्तक 14वां अध्याय उसका 15वां वचन और उसके बाद 21वां वचन. यदि तुम मुझसे प्रेम रखते हो ना, मेरी आज्ञाओं को मानोगे. जिसके पास में मेरी आज्ञा है और जो उन्हें मानता है वही मुझसे क्या रखता है? प्रेम रखता है. हालेलुया. शरीयत आहे, अट आहे प्रेम करण्याची. आता जगातला प्रेम कसा होतोय? एका फूलवर होऊन जाते, एका मेसेजवर होऊन जाते. आय लव्ह यू तिकडून येते आय लव्ह यू. काही लोकांच्या जीवनामध्ये नवीन नवीन जेव्हा लग्न होते काय राहते प्रेम है ना. घरातून जात नाही आणि जात असतील तसे पाय जातात. बिचारी पत्नी म्हणते लवकर या बरं, 10 मिनिट जाऊच नाही वाटत है ना. लग्नाचा पहिला वर्ष एका टटात जेवते नाही, दुसरा भांडण नाही म्हणत. एका सोबत जेवल्यानं प्रेम वाढतं. म्हणून लग्नामध्ये गेलो का एका भांड्यात जेवण. आणि तुम्ही प्रेम इतका मोठा मी आपल्या हातात नाही खात, मला चालून तो चालून देते, ते मी चालून देते. काय बिचारा कामावर गेलाय तर कामावर कसं वाटतंय त्याला? त्याच्या मनामध्ये जिगी जिगी जिगी. कधी 6 वाजता, कधी 5 वाजता का घरी गेलो माझ्या बायकोला भेटलो. काही लोक मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवतो. एक माझा फ्रेंड आहे, त्याला लिहून दिला होता बिग जाम. बिग जाम कोण आहे? तेरी बीवी है. अरे बाबा हालेलुया. 10 वर्षांत राहते का ते तर म्हणते खाल्लाच नाही खाल्लाच मला का खा वाट पाहिजे का नाही पा. ठीक आहे. तो बिचारा कामावर जाते, तो म्हणते इथेच बरोबर म्हणते घरी राहण्यापेक्षा माझ्या मागाला तरी टेक 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 टेक. प्रेम आहे का? हालेलुया. या संसाराच्या प्रेमामध्ये किती लफडे आहेत, किती भांडणं आहे, किती झगडे आहेत नाही का. हत्या बी करून टाकली. आय लव्ह यू
ते प्राण दिले हालेलुया. ऐकता या जगामध्ये असे प्रेम आई वडील भी बहुत सुंदर प्रेम करतात लेकरांना. माझं सोनू, माझा लड्डू, माझा पिंटू, माझा चिंटू. हा चिंटू मोठा झाला का चंट म्हणतो. ऐकत नाही. अरे बाबा आहे, अरे भाई आहे, खबरदार. ऐकेल का? आम्ही म्हणतो बेकार तुले जन्म. हालेलुया. वचन तो ये कहता है कि तेरी माँ और तेरा पिता तेरे कारण आनंदित हो. आजकल के बच्चे अपने माँ बाप को ही दुख देते. आनंद की बात छोड़ी. प्रेम या जगामध्ये अनेक प्रकारचे प्रेम आहे. दोस्ताच्या प्रेम आहे, दोस्त दोस्त ना भाई भाई. सबसे प्रिय दोस्त और सबसे भयंकर दुश्मन कौन? वही पुराना दोस्त. दोस्ती भी सच्ची नाही. आम्ही दोस्तासाठी काय काय ना देतो. आम्ही त्यासाठी सगळं देऊन देतो आणि तोच आम्हाला कडे भेटून खंजर टाकतो. आज जगासाठी लोक म्हणतात व्हॅलेंटाईन. मला माहित आहे हे दोघं कधी एक झालीच नाही. अहो व्हॅलेंटाईन, रोमिओ अँड जूलियट एक झाले का? नाही, बहुत झाले. एक गया नरक, दूसरा गया दूसरे खड़े. हालेलुया. एक ने ही सच्चा प्रेम किया और वचन कहता है क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना एकलौता जान दे दिया हमारे लिए. इस संसार में ऐसा कोई नहीं है जो अपने प्यार करने वाले के लिए जान दे. ये तो झूठी बात है जो हम कहते हैं तेरे लिए चांद लाऊंगा और सूरज लाऊंगा. बिल्डिंग पे चढ़, उधर देख के चांद सूरज की बात. काही लोकांना अजून एक ऍक्टिंग नसं का तुझ्यासाठी. काही लोक नाव लिहित ए. हालेलुया. अब ब्लेड नहीं, ए हिम्मत नाही तो तू बार बार ब्लेड मारते. अरे तुझा नको मारू, बस कापली था काही ना म्हणते प्यार. काही लोक आता आपल्या नागपूरमध्ये मेला होता. बऱ्याच लोकांना मी येतात पाहिजे. प्रार्थनेला गेलो होतो तर तिथून ज्यावेळेस आम्ही येत होतो मी म्हणजे का फॅमिलीला बाहेर त्याच्याजवळ बसले होते. मला वाटतं नवीन नवरा बायको बसते आणि गोधवन झाले ना गोधवन. तर तिचं नाव तो लिहित आहे, त्याचं नाव ते लिहित आहे. म्हणलं काय प्रेम आहे. नाव नाव बरं आहे आपण नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. है ना. असतात आज जगामध्ये तऱ्हातऱ्हाचे प्रेम आहे आणि मनुष्य तऱ्हातऱ्हाचं प्रेम करत बसलेला आहे. त्या जगामध्ये खरा प्रेम आई वडिलांचंच आहे. आई वडिलांचा थोडा शुद्ध प्रेम. बाकी जितके भी नंबरचे प्रेम आहेत पती पत्नी त्यांच्या बी शुद्ध प्रेम आहे थोडस. आजकाल तुम्ही मिसळ झालेला आहे. ठीक आहे. सर्वात जास्त तलाकचे प्रमाण याच्यासाठीच वाढले. आज प्रेमामध्ये मिलावट झाली. या जगाला प्रत्येकाला प्रेम पाहिजे. मला कोणतरी प्रेम करावं, मी कुणावर तरी प्रेम करावं. मनुष्य प्रेम केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रेमाचे जर आपण इतिहास काढलो तर खूप मोठा इतिहास राहिलेला. पण त्या सर्वांच्या वरती महान जो प्रेम आहे त्याला अगापे लव, अगापे प्रेम म्हटलं गेलेलं आहे. आणि तो अगापे, तो शुद्ध प्रेम यदि कोणी केलेला आहे तो प्रभू येशूने केला. बायबल सांगते आमच्या पापासाठी आम्ही वाचावा म्हणून त्यांनी क्रूसावर आपला प्राण दिला. हा क्रूस आम्ही लटकवला आहोत पण हा क्रूस खाली आहे कारण त्यांनी आपला प्राण दिला, मरण पावला आणि मरूनच नाही राहिला. बायबल सांगते तो तिसऱ्या दिवस जिवंत उठला. हालेलुया. एक वेळेस काय म्हणते, एक छोटासा मुलगा आपल्या बाबाकडे जाते आणि बाबाला म्हणते बाबा बाबा मला सांगा म्हणते जगामध्ये कोण ताकदवर आहे. तर काय म्हणते बाप म्हणते काम करतो म्हणते लोखंडाकडे. तर हा लोखंडाकडे जाते. लोखंडाला म्हणते लोखंड 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 मला माहित सर तू ताकदवर आहेस का, तू जगामध्ये सर्वात ताकदवर आहेस का. तो म्हणते नाही नाही नाही, माझ्यापेक्षा ताकदवर अग्नी आहे जे मला नाही का पिघळून टाकते. तर हा छोटासा मुलगा त्या अग्नीकडे जाते आणि अग्नीला म्हणते काय म्हणते अग्नी 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 का तू ताकदवर आहेस का.
पत्नी म्हणते नाही, माझ्यापेक्षा ताकदवर पाणी आहे जो मला भिजवून टाकते. तर पाण्याकडे जाते, त्याला मी तोच प्रश्न विचारते आणि काय म्हणते, हा पाणी काय म्हणते, नाही नाही, माझ्यापेक्षा ताकदवर कोण आहे, माणूस आहे जो मला पिळून टाकतो. तो मग पुन्हा माणसाकडे येतो आणि माणसाला म्हणते, माणूस 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 तू ताकदवर आहेस का? हा माणूस काय म्हणते, मी बी ताकदवर नाही आहे, कारण मला मृत्यू मारून टाकतो. मग लास्ट तो मृत्यूकडे जाते आणि मृत्यूला म्हणते, मृत्यू मॅडम, हा मला माहित झालं जगामध्ये तुम्हीच सर्वात मोठे ताकदवर आहात. तर ते म्हणते सगळे लोक हेच म्हणतात, पण 2026 वर्षापूर्वी का आणि मी ना त्याला काय म्हणते, त्याला हरवलं मी. मला असं वाटत होतं, माझी गलत फॅमिली होती, पण तो नाही का तिसऱ्या दिवस जिवंत झाला. तो म्हणतो कोण आहे तो? तर मृत्यू म्हणते तो प्रभू येशू आहे. हालेलुया. आणि त्या व्यक्तीला त्या प्रश्नाचं उत्तर मिळते की यदि कोणी मोठा आहे तर तो केवळ 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 प्रभू आहे. आणि तो प्रभू म्हणते मार्ग सत्य जीवन मी आहे. आणि संस्कृत मध्ये लिहिल्या गेलेला आहे, असतो मा सदगमयो तमसो मा ज्योतिर्गमयो मृत्युर्मा जीवनगमयो. याचा अर्थ आम्हाला असत्याकडून सत्याकडे, मृत्यूकडून जीवनाकडे, अंधकाराकडून ज्योतीकडे घेऊन जातो. हालेलुया हालेलुया. उसने हमसे प्रेम किया, हमने क्या किया? यही सवाल. आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. दाऊद आशीर्वादित आहे कारण तो प्रेम करतो. आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगा, आम्हाला परमेश्वरावर प्रेम करता आला पाहिजे. त्या देवाची एक शिकायत, कलिशियापासून, पाडकांपासून, विश्वासी लोकांपासून देवाची बी एक शिकायत आहे. जशी आमची शिकायत असते त्याची बी शिकायत. काय शिकायत आहे माहिती आहे तुम्हाला? वचन वचन हमें बताए. प्रकाशित वाक्य 2 अध्याय 4 पद पढ़िए. और मुझे तेरे विरुद्ध यह कहना है कि तू अपना पहला सा प्रेम छोड़ दिया. इसलिए स्मरण कर कि तू कहाँ से गिरा और मन फिरा और पहले के समान काम. यदि तू मन न फिराएगा तो मैं तेरे पास आकर तेरे केवल ठोस के सांस कहता हूँ. आमेन आमेन. बघा, आमच्या प्रभूची आता इथं एक शिकायत. काय शिकायत आहे? झुकले आता उठा. शिकायत आहे का प्रभूची? त्याने सवाल जवाब आपल्या चेल्यांसोबत केला. एक हद पर्यंत मंडळी जे वाढत वाढत आली त्याच्यामध्ये. पण आता करंट परिस्थितीमध्ये, प्रेझेंट स्थितीमध्ये मंडळीला प्रभू प्रश्न करते प्रकाशित वाक्यामध्ये, तूने अपना पहला सा प्रेम छोड़. हमने पहला सा प्रेम छोड़ दिया जी. अभी तू पहले के जैसा प्यार नहीं. पहिले आपण बघा चर्च मध्ये समयच्या पहिले यायचे नाही का? ते कहावत आहे, नया नया बुल्ला ज्यादा ही करता है अल्लाह अल्लाह. सुना आपने कहा? हालेलुया. जे नवीन नवीन असतात ना विश्वासामध्ये, या नवीन नवीन विश्वासामध्ये खूप सुंदर समय असतात. परमेश्वरासोबत ते प्रेम, आणि जे परमेश्वरासोबत प्रेम करतात समयच्या पहिले आपण येतो. आजकाल आम्ही समयमध्ये, आजकाल आमच्याकडे समय नाही आहे. आम्हाला प्रार्थनेसाठी समय नाही आहे. आम्हाला चर्चमध्ये येण्यासाठी समय नाही आहे. आम्हाला भरपूर काम आहे. आम्ही भरपूर कामामध्ये आहोत, बिझी आहोत, व्यस्त आहोत. पहिला आम्ही, यदि तुम्ही आपल्या पुराण्या समयामध्ये वापस जाल, आपल्या सुरुवाती दिवसांमध्ये वापस जाल, तुम्हाला काय पाहायला भेटेल? आप समय पर थे, आप समय से पहले आते थे. आजकल आप समय पर नहीं.
पहिले तुम्ही प्रतिदिन प्रार्थना करायची, प्रतिदिन. आता प्रार्थना तुमच्यासाठी कॉमन झाली असं, जसं म्हणजे असं घरगुतीच. चाहे आपण चर्चमध्ये बी येणार तसेच येणार. कसं म्हणजे ते आहे एकदम असं कमान दिलेली जातील तसं. आमेन. आपल्या घरी प्रार्थना आहे, अपन तेवढे उत्सुक नहीं प्रार्थना है. क्यों? क्योंकि पहला सा जो प्रेम है वो क्या हो गया, हमने छोड़ दिया, नाता ही टूट गया. पहले बहुत प्रार्थना करत होता, बीमार पडलो की प्रार्थना करायची, आपल्याला घराच्या बाहेर पाय टाकायचे प्रार्थना करायची, प्रार्थनाशिवाय आपण जात नव्हतो. धंद्याला हात लावायचे, कामाला हात लावायचे, बस 2 मिनिटं आपण नेत्र बंद करून प्रार्थना करत होतो. आता नाही करत. काऊन? म्हणून आम्ही आशीर्वाद. पहिले काय म्हणते, आपण उत्तम समय परमेश्वराला अर्पण करायचे. काही लोकांचं मी जीवन पाहिलं, बहुत ही उत्तम होते, बिलकुल समयाचा 10वा भाग परमेश्वराला अर्पण करायचे. आता बहुत से लोग आपला 10वां अंश प्रभूला अर्पण करायचे. छोटीशी भी कमाई कमवली की त्याच्यातला 10वा भाग ते प्रभूसाठी वेगळा करायचे आणि वाचलेला अंशाचा ते आपल्यासाठी इस्तेमाल करायचे. आता 10वांचे जेव्हा विषय येते तेव्हा मनामध्ये एक आत्मा घुमते, नाही नाही नाही. पवित्र आत्मा आतमध्ये दुखी होती आणि पवित्र आत्मा काय म्हणते माहिती, अरे तू पहिले किती प्रेम कर, तू पहिले माझ्यासाठी आपली भेट वेगळी करायची, आता तू नाही करत. पहिला प्रेम तुझं. आता तुला असं वाटते की काय हा प्रश्न आहे तुझ्या मनात, काऊन हा प्रश्न आहे, नाही देत पहिले सारखं आता तू नाही. पहिले आपण सुसमाचार सांगायचे लोकांना आपण देवाच्या राज्यामध्ये या, प्रभूवर विश्वास करा, आपण प्रत्येकाला देवाचं नाव सांगायचं. आजकाल आम्ही देवाचं नाव कुठं सांगतो, आम्ही नाही सांगत प्रभूचं नाव. काऊन? पहिल्याचं प्रेम नाही. पहिले तर तोंडामध्ये देवाचं नाव, पहिले तर आम्ही काय म्हणते सुसमाचार घेऊन चालायचे, आम्ही आराधना करायचे पहिले बहुत ही गंभीर. काही लोकांची आराधना खूप सुंदर, त्यांना भले गाणं म्हणता येत नाही, त्यांना सूर लावता येत नाही, पण आराधना खूप सुंदर. अगर ते आराधना करतात तर काय म्हणते खरोखर तिथं परमेश्वराची उपस्थिती महसूस होते. काही लोकांना तर फक्त आराधना आता असं वाटते जसं की स्टेज आहे आणि स्टेज मध्ये आम्ही परफॉर्मन्स करत आहोत. आणि तुम्ही परफॉर्मन्स कोणता, आजकाल लाईट वाईट बहुत काही लागलेलं आहे. आजकालची आराधना मिक्स होऊन गेली. आजकालची आराधना परमेश्वराला प्रसन्न करत नाही, लोकांना प्रसन्न करत नाही. हालेलुया, हालेलुया. सुबह प्रभु की शिकायत है मेरे प्रियो, आराधना की गंभीरता खत्म हो गई. हम आराधना के समय नहीं आते, कीबोर्ड बजेगा तो अच्छा लगता है आणि लाईट गेली ना ट्रिपल वर आली आराधना म्हणायला लागलं. कोणाला गाणं म्हणता नाही येत तर आपण त्याला कोण बिंडोक असे म्हणतो. हालेलुया. आणि तो बी समोर नाही येत, मग त्याला वाटते मला गाणं नाही म्हणत, मला वचन नाही वाचत, नाही वचन नाही वाचत, वचन नाही वाचत, याला प्रार्थना करना नहीं. क्यों? अब महान हो गए, बड़े हो गए, लीडर हो गए, वो भी परमेश्वर का बच्चा है. क्या हो गया अगर 2 बच्चों में से एक बच्चा बड़ा होशियार है और एक बच्चा थोड़ा तोतला है, क्या मां उस बच्चे को फेंक देंगे, उसे बुरा मानेंगे? जब हम इंसान होकर ऐसे हैं तो सोचो वो परमेश्वर कैसे. हालेलुया, हालेलुया. प्रभु कह रहे हैं प्रियो, तूने पहला सा
खुर्ची उचलणं सौभाग्य वाटायचं, आम्हाला झाडू मारणं सौभाग्य वाटायचं, आम्हाला कामामध्ये भांडे घासणं सौभाग्य वाटायचं. आता तर आपण म्हणतो पायी केलं तर बरं आहे. कोण करते बरं? कोण कोण झाड़ू मारना? परमेश्वर के बच्चे बदल गए. आज सेवा की गंभीरता नहीं, सेवा की इच्छा नहीं है. हम तो मोबाइल देखते रहते हैं. इधर सेवा चालू है, इधर मोबाइल चालू है. सेवा की गंभीरता कहीं नहीं कहीं. गुड मॉर्निंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभु कह रहा है पहला सब प्रेम तूने छोड़ दिया. याद रखिए, शिकायत, समस्या आ गई, बीमारी आ गई, तकलीफ आ गई, अड़चन आ गई, हम क्या करते थे पहले? आप प्रार्थना करते थे, आप प्रभु के भवन में आते थे. आपको मालूम था बाहर में मेरा उपाय नहीं, अंदर में मेरा उपाय है. आजकल आप उपाय बाहर ढूंढते हैं, अंदर थोड़ी ढूंढते हैं. प्रभु का वचन क्या कहता है मालूम है? एक वचन पढ़ेंगे, मेरे साथ निकालिए. रोमियो की पत्री 8 अध्याय उसका 28वां पद. और हम जानते हैं जो लोग परमेश्वर से प्रेम करते हैं उनके लिए सब बातें मिलकर भला ही को उत्पन्न करती है. आमीन. देखो, प्रभु का वचन कह रहा है जो परमेश्वर से प्रेम करते हैं ना, उनके जीवन में बीमारी आए, समस्या आए, प्रॉब्लम्स आए, कुछ भी आए, वचन कहता है. मैं ये नहीं कह रहा हूं आप बीमार नहीं होंगे, मैं ये नहीं कह रहा हूं आप समस्या में नहीं पड़ेंगे, मैं ये नहीं कह रहा हूं कि आपको तकलीफों का सामना नहीं करना पड़ेगा. प्रभु का वचन साफ कहता है कष्ट भोग कर हमें परमेश्वर के राज्य में प्रवेश करना पड़ेगा. प्रभु का कलाम साफ है मेरे प्रियो, पर वचन में यह बात लिखी है जो प्रेम करता है उसके लिए सारी बातें मिलकर भलाई को पैदा करती है. हालेलुया. क्या पैदा करती है? भलाई को. हम पहले के समान प्रार्थना नहीं करते, पहले के समान हम सभा में नहीं आते, पहले के समान मीटिंग्स हम अटेंड नहीं करते. कारण हमने पहला सा प्रेम छोड़ दिया. हमने पहला सा प्रेम छोड़ दिया. इसलिए प्रभु यहां शिकायत देता है और करता है, ए बेटे तूने पहला सा प्रेम छोड़ दिया. कलाम कहता है, साफ कहता है मेरे प्रियो, उड़ाओ पुत्र वापस आए और पिता ने उस पर तरस खाया. वो वापस आता है, पश्चाताप करता है, खुद को बेटे के लायक भी नहीं समझता है. और वचन साफ मेरी बाइबल में लिखा है, साफ साफ पिता ने उस पर तरस खाया, गले लगाया, चुम्बन किया और वो कहता है मैंने पाप किया है. क्षमा की बात ही नहीं, पिता बहुत ही प्यार से कहता है मेरे बेटे के लिए अच्छा वस्त्र लो, मेरे बेटे के लिए. बेटा, ये बेटा जो शब्द है यूं ही पिता ने नहीं बोला, और उस बेटे के शब्द में प्रेम की गहराई छिपी हुई है. और वचन यही कहता है कि पिता ने उस उड़ाऊ पुत्र से प्रेम किया. आप चाहे कितने भी गलत हैं, आप चाहे कितने भी कमजोर हैं, आप चाहे कितनी भी बुराई में फंसे हैं, आप चाहे कैसे भी क्यों ना हो, यदि आप कहते हैं पिता मैंने पाप किया है, तो वो पिता कहता है मैं तेरा क्षमा करने वाला पिता. वो आपसे प्रेम करता है, मुझसे प्रेम करता है. उसकी करुणा, उसका प्रेम बहुत ही बड़ा है जो हम नहीं समझ सकते. हालेलुया. हम लाख गुनाह करें फिर भी वो हमें माफ करता है. संसार में आप किसी के विरुद्ध गलती करो, वो आपको कभी माफ नहीं करेगा, आपका दुश्मन बन जाएगा, आपको बुरा, आपके विषय में बुरी बुरी बातें दूसरों को कहेगा. पर एक है परमेश्वर जो पिता है और वो आपसे प्रेम करता है. आप कितने भी गलत होंगे, आप कितने भी पापी होंगे, परमेश्वर का वचन आप बताता है वो आपकी गलती और पाप को नहीं देखता, पर वो देखता है जब आप पश्चाताप करते हैं, जब आप उससे माफी मांगते हैं, जब आप अपने पापों का तौबा करते हैं कि मैंने गलत किया,
बाइबल कहती है वो हमसे प्रेम करता है। हालेलुया। वो आपसे प्रेम करता है, वो प्रेम करने वाला परमेश्वर है। इसलिए उसने एक नई आज्ञा दी। और क्या नई आज्ञा दी उसने मालूम है? एक बार हम उस वचन में आएंगे, यूहन्ना 13वां अध्याय, पढ़िए उसके 34 और 35 पद को। मैं तुम्हें एक नई आज्ञा देता हूं, एक दूसरे से प्रेम रखो। जैसे मैंने तुमसे प्रेम रखा वैसे ही तुम एक दूसरे से प्रेम रखो। आमीन। हालेलुया। इन वचनों को जरूर आप घर में जाकर पढ़ना। प्रभु एक बात यहां पर कह रहे हैं, पहले मुझसे प्रेम करो। जब आप प्रभु से प्रेम करते ना, आपके जीवन में परमेश्वर का प्रेम आ जाता है। सुनिएगा मेरी बात, जब आप प्रभु से प्रेम करते ना, आपके जीवन में परमेश्वर का प्रेम आ जाता है। और जब आपके जीवन में प्रेम होता है तो आप किसी को बुराई नहीं दे सकते, आप किसी को व्यर्थ बातों से चोट नहीं पहुंचा सकते। आप क्या करते हैं मालूम है? आप परमेश्वर की आज्ञा का पालन करते हैं। और उसकी आज्ञा क्या है? एक दूसरे से प्रेम करो। आगे बढ़ेंगे तो ऐसा लिखा है, इसी से लोग जानेंगे तुम मेरे चेले हो। हालेलुया। कई बार हम एक दूसरे से प्रेम नहीं रखते। यदि आप एक दूसरे से प्रेम नहीं रखते तो आप अपने दुश्मनों से प्रेम नहीं कर सकते। प्रभु ने अपने दुश्मनों से भी प्रेम किया और प्रभु कहते हैं जैसे मैंने तुमसे यानी अपने चेलों से प्रेम किया, वही आज्ञा आज कलीसिया को, मंडली को दी जा रही है। आप एक दूसरे से प्रेम कीजिए। हम चर्च में आते हैं, घर में चले जाते हैं, ये मतलब नहीं है। ये तो मसीही जीवन ही नहीं है। यूहन्ना की पत्री में आप पढ़ेंगे तो ऐसा लिखा है उन्होंने परमेश्वर को जाना ही नहीं, यदि वो प्रेम नहीं रखते तो। बहुत जरूरी है कि हम एक दूसरे से प्रेम रखें, हम एक दूसरे की चिंता करें, हम एक दूसरे के लिए प्रार्थना करें। कोई हमारे बीच में गलत है, हम उसको समझाएं। हम एक दूसरे से मिले रहें। हालेलुया। अपने परिवार में, आपके मसीह परिवार है, अपने घर में मिले रहे। पति है अपनी पत्नी से मिला रहे, पत्नी है पति से मिला रहे। यदि विश्वास नहीं करते, अब प्रार्थना करें उनके लिए, उपवास करें उनके लिए, उन्हें बताएं परमेश्वर के पास आने के लिए। यदि आपके बच्चे हैं, आप अपने बच्चों से प्रेम करें। यदि आप बच्चे हैं, अपने माता पिता से प्रेम करें। आज हमारा परिवार प्रेम से भरा होना चाहिए, हमारी कलीसिया प्रेम से भरी होनी चाहिए, हमारा जीवन प्रेम से भरा होना चाहिए। जब हम प्रभु से प्रेम करते हैं तो हम उसकी आज्ञाओं का पालन करते हैं, हम उसकी आज्ञाओं को मानते हैं। हालेलुया। इसलिए प्रभु से प्रेम कीजिए। दाऊद इसीलिए इतना मनमानी आशीष को भोग पाया, कारण एक ही है मेरे प्रियो, उसने प्रभु से प्रेम किया। आज प्रभु का वचन आपसे कहता है, अपने प्रभु से प्रेम कीजिए। प्रभु इस वचन के द्वारा आज आपको आशीष दे। आइए हम अपनी बाइबल, नोटबुक इस समय बंद करें और हम प्रार्थना करेंगे। हम प्रभु से प्रार्थना करेंगे। जैसे पतरस से प्रभु पूछते हैं और कहते हैं, क्या कहते हैं? क्या तू इन सब से बढ़कर, इन सब से बढ़कर पतरस, क्या तू मुझसे प्रेम करता है? बताए। आज प्रभु आपसे कहता है तो सारी बातों में ठीक है, पर तेरे विषय मुझे ये कहना है, तेरे विरुद्ध में मुझे ये कहना है, तूने पहला सा प्रेम छोड़ दिया। इसलिए मन फिरा, लौटा, नहीं तो मैं तेरे दीवटों को गिरा दूंगा। क्या हम उससे प्रेम करते हैं? यदि हम उससे प्रेम करते हैं तो आज ये प्रेम उसे दिखना चाहिए। आप उसकी आज्ञाओं का पालन करने वाले होने चाहिए। आपका जीवन प्रेम से लबालब होना चाहिए।
क्योंकि उसका प्रेम जिंदगियों को बदलता है, उसके प्रेम में वो सामर्थ्य है। दाऊद अपने जीवन में इसीलिए मनमानी आशीषों को पाया मेरे प्रियो, क्योंकि उसके जीवन में वो अपने परमेश्वर से प्रेम करता था। आप अपने जीवन में परमेश्वर से प्रेम करना सीखे, आप अपने परमेश्वर से प्यार करना सीखे, क्योंकि प्रेम बिल्कुल स्थायी है और वो हम अपने खुदा से करने वाले होने चाहिए। हालेलुया। आइए हम प्रार्थना करें, आइए हम प्रार्थना करें कि हम अपने जीवन में, हम अपने जीवन के पहलुओं में अपने प्रभु से प्रेम करें। आप प्रेम करें उससे। यस जीसस, थैंक यू लॉर्ड। जब वो चढ़ाया था उस क्रूस पर, जानते हैं उस क्रूस पर नाम लिखा था, आपका और मेरा नाम लिखा था, पर यीशु ने अपना लहू बहाकर उस नाम को मिटाया, क्योंकि उसने हमसे प्रेम किया, उसका प्रेम सच्चा है, वो बहुत प्रेमी खुदा है। यस, हाँ मेरे प्रिय, हाँ मेरे प्रिय। यस, हालेलुया। धन्यवाद ईश्वर, थैंक यू लॉर्ड, धन्यवाद ईश्वर। यस, उस क्रूस की क्या बात है जिसने हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की क्या बात है जिसने हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। यीशु ने अपना खून बहाकर उस नाम को है मिटाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। हाँ प्रियो, क्यों ना आज उसके प्रेम को आप समझ जाए। आज हम पश्चाताप करें, पूरे दिल से हम प्रभु से प्रेम करें। इस पवित्र मेज की ओर जाने से पहले क्यों ना आप अपने पापों से शुद्ध हो जाए। कलाम कहता है, क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी
कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी और धन्यवाद करके उसे तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इस रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, ये कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे में से पीते हो